सो हाय मित्रांनो, आफ्टर लॉंग टाइम आणि मॉन्सून ट्रिप कोकणात आपण चाललोय. या वर्षीचा प्लॅन पण अचानक आमचा जुलैमध्ये झालेला. सो आम्ही बुकिंग केलेली कालची, तो स्कॅम झाला आपल्यासोबत आणि तुम्हाला मी दाखवला काल व्हिडिओमधला स्कॅम. आज दुपारी झोल जुगाट करून आपला झाली अरेंज तिकीट आणि आता आपण निघालोय कोकणाच्या दिशेने. सुट्ट्या तर नाही आहेत पण ॲडजस्टमेंट केलं ते बघा. ही आपली गँग आहे. ही काजल पण आली आहे इथे, यू कॅन सी. शाळेचे खाडे करून आली आहे आणि आता आपण चाललोय कोकणाच्या दिशेने. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेन. स्टे ट्यून फॉर कोकण व्लॉग्स. येऊ. आपलं सामान रेडी झालेलं आहे. मी पाहू शकता. आपण हे फणसाचं झाड स्पेशली घेतलंय, मामाच्या गावी आपल्याला लावायचं आहे. ते आपण त्याला जांभोड्यातून आणलेलं आणि ते वाढवलेलं झाड आहे. 2 महिन्यात वाढलंय चांगलं झाड. थोडं झाड आपल्या घरी पण आहे. सो ते आता आपण झाड वाढवलं आहे आणि आता आपण ते चिखलीला गुहागर या ठिकाणी लावणार आहे. तुम्ही पाहू शकता. कुठे आहेत पप्पा? कुठे गेलेत का? किती वेळा लावलं लॉक? 10 वेळा बघताय. काय बघताय? आपण 10 वेळा बघतील. लुक कसं लागलंय. सो मित्रांनो, आता आपण ट्रॅफिकमध्ये स्टक चालू आहे. एकदम अडकलोय ट्रॅफिकमध्ये आणि पाहू शकता आमची ट्रॅफिक पूर्ण कल्पक जाम आहे. कोणी कल्पकमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर 2-3 दिवस कृपया या कल्पकच्या रोडला, एंटरफिल कल्पकच्या रोडला तुम्ही लोक येऊ नका. खूप जाम आहे. ड्रायव्हर खूप वंदे भारतची गाडी आहे. वंदे भारत, वंदे भारत. गाईज, आपली गाडी आलेली आहे काल भैरव. आपली गाडी आहे आलेली आहे कोकणातली परी. आपलं आता आपण काल भैरव या टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यासोबत सिनेमॅटोग्राफर असे साहिल गायकवाड आलेले आहेत. नाही दोन तास थांबून आली आहे गाडी. आणि इथे आपली सारा आहे, अश्विनी आहे, सीट्स आहेत. सो अशा प्रकारे ही गाडी आहे. तुम्ही पाहू शकता बघा. अशा खाली सिटिंगचे आहेत आणि वरती स्लीपर कोच आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही गाडी आहे. कोणाला बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही येऊ शकता. येस, तुम्ही इथे बघू शकता पुरणपोळीची पार्टी झाली मित्रांनो. सारा आहे, ताव मारतात पुरणपोळीवर. रात्रीचे 10 वाजलेत आणि आमची गँग आहे. आईज आता आम्ही जेवायला आलोय वैष्णवी हॉटेल. इथे पनवेलच्या पुढे आहे. तुकाराम मुंडे साहेबांचं खरंच कौतुक. त्यांच्यामुळे हॉटेल सुधारलंय. ज्या हॉटेलला आम्ही दरवर्षी कोकणात जाताना बसतो त्या हॉटेलची परिस्थिती तेव्हाची आणि आजची जमीन अस्मानाचा फरक आहे. खूप सुधारणा झाली आहे या हॉटेल्समध्ये. धन्यवाद तुकाराम मुंडे साहेब. मी तुम्हाला हॉटेलचा टूर दाखवतो. तुम्ही पाहू शकता असं काही आहे. वैष्णवी हॉटेल आहे जे पनवेलच्या पुढे आहे. खूप सुंदर असं हॉटेल आता या लोकांनी बनवलं आहे. किचन पण तुम्ही पाहू शकता. सेम एकदम नीट अँड क्लीन आता केलेलं आहे. धन्यवाद मुंडे साहेब, तुकाराम मुंडे साहेब, धन्यवाद. तर इथे चिकन राईस आलेला आहे. चिकन बिर्याणी मागवली आपण आणि हा चिकन पेपर राईस आलाय. मुंडे साहेबांचा आभार. व्यवस्थित बनवला आहे लोकांनी. कलर पण यूज नाही, एकदम परफेक्ट बनवला. तुम्ही बघू शकता. खरंच तुकाराम मुंडे साहेबांचा आभार आहे. सुधारलेत हॉटेल आता. कोकणातले जाणारे सगळे जे हॉटेल आहेत जिथे बसेस थांबतात सगळे हॉटेल्स आता सुधारले.
वाटतंय. कसा आहे माहोल, कसा आहे गावचा? छान आहे, सकाळी छान वाटतच, आणि पण आता- पावसाच्या वेळी गाव बघणं म्हणजे तुम्हीच बघा. आणि आपण इथे पोहोचलोय आणि पावसाची सुरुवात झाली आहे. इथे तुम्ही बघू शकता पावसाची सुरुवात झाली आहे आणि आपलं चिखली या गावी आता दिसतं. झालेलं आहे. निसर्गरम्य कोकणामध्ये वरती नाही ती तुम्ही गाडी घेऊन आला ट्रॅव्हलर ट्रॅव्हल्स ना आला मी स्वतः गाडी घेऊन नाही स्वागताला आलाय तो. आपण कोकणामध्ये आपलं स्वागत आहे. चिखलीमध्ये आलोय आपण. आता तुम्ही बघू शकता आपण चला, पाऊस आला अशा तऱ्हेने आपण आता पळतोय. चल ना पुढे सुंदर अशा निसर्गरम्य कोकणामध्ये आपलं स्वागत आहे. चिखली या गावी रत्नागिरी तालुक्यातील हे सुंदर असं हे गाव, ते म्हणजे चिखली. आमच्या मामांचं गाव ते म्हणजे चिखली. आता आपण इथे आलोय. उद्या आपली 10 ते 15 पोरं आपल्या गँगमध्ये सामील होणार आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच. व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य गाव आहे कोकणात असलेलं हे सुंदरसं गाव चिखली. खूप सुंदर असं क्लायमेट आहे. येवा कोकण. Back at you, back at you. Who you back at? So, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, चिखली गावातील हे बुद्ध विहार आहे, जे आय थिंक मला वाटतं 15 ते 28 वर्ष झाली असतील या विहाराला. पण किती सुंदर असं बाजूने नारळाची झाडं आहेत आणि हे विहार तुम्ही पाहू शकता. अशा निसर्गरम्य ठिकाणी हे विहार किती उठून दिसतं तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि आपल्या मामाचं घर झालेलं आहे. लहान झालेली त्यांच्या घरी. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हो
धनंजय माने इथेच राहतात काय? श्रीपाल गमरे इथेच राहतात. तुम्ही पाहू शकता आईने दरवाजा उघडलाय. बबन गमरे भारी आहे ना. आई इकडेच ते पण उदर आपलं इथे आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सामान लोड झालेलं आहे. टायटॅनिक मधली आजी तुम्ही बघू शकता इथे. टायटॅनिक मधली माझं बघा बघू शकता तुम्ही. हाय बोल बरं आहेत तुमचं. साहिल यांना विचार बरं आहेत का? मस्त कोणाला विचारू वाई काय गमती आहे ना. 30 वर्षांनी आले बोलू शकतो. वर्षाने आले दोघी जणी एकमेकींना भेटल्या. 30 वर्ष आणि अशा तऱ्हेने साराची जुनी जागा ती म्हणजे पाळणा. आता आपण तुम्ही बघू शकता सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. आपण आलोय मामाच्या घरी आणि आता आपण रेस्ट करू, थोडा आराम करू, झोपू आणि 11, 11:30, 12 वाजता उठू आणि तुम्हाला मी एक्सप्लोर करतो. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. नेक्स्ट व्हिडिओ आपली खूप सुंदर अशी येणार आहे. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ. चलो, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चलो बाय बाय, टेक केअर, सी यू.